मंडळी, झाडांच्या चांगल्या वाढीसाठी आणि पोषणासाठी आपण विशेष अशी काळजी घेत असतो। त्यासाठी त्यांना वेळोवेळी खत घालणे देखील आवश्यक असते। घरच्या घरी सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक खत बनवून आपण रोपांमध्ये ग्रोथ तर करू शकतो आणि सेंद्रिय खतांमुळेच रोप म्हणजे सेंद्रिय खत ही रोपांसाठी खूप महत्त्वाची आहे। सेंद्रिय खतांमध्ये नॅचरल अशी न्यूट्रिएंट असतात, ज्यामुळे जमिनीची देखील सुपीकता वाढत असते आणि जमिनीचा पीएच देखील वाढतो आणि त्यानंतर जे काही नॅचरल असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जे मातीची शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी आणि रोपांची मुळे निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत करत असतात। त्यामुळे नेहमीच मी होममेड फर्टिलायझरचा वापर करत असते। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मातीच्या माठ्यामध्ये देखील मी या ठिकाणी कंपोस्ट तयार करायला ठेवलेले आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खते मी तुम्हाला वेळोवेळी तयार करून दाखवत असते। पण मात्र मंडळी, आज आपण एक नवीन प्रकारचं खत बनवणार आहोत आणि हे आज आपण शेणाच्या गौरीपासून तयार करणार आहोत। सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमचे आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, या ठिकाणी मी जे काही शेण घेतलेलं आहे, ऍक्च्युली यासाठी गवऱ्या हव्या असतात, पण गवऱ्या नाहीही मिळाल्या ना, तुम्हाला असे डायरेक्ट शेणही मिळालं पण ते जुनं असायला हवं, ते महत्त्वाचं। गवऱ्या असतात त्या गोलाकार असतात, मार्केटमध्ये अगदी इझिली मिळून जात असतात, पण आपल्याला या खतासाठी जुनं शेण हवं आहे। सो मला याला आकार नसला तरी चालणार आहे, पण हे मात्र 100% गाईचं आणि जुनं आहे, हे तेवढं ट्रस्टेबल होतं। सो मी अशा प्रकारे या ठिकाणी हे गाईचं शेणखत घेतलेलं होतं किंवा शेण होतं किंवा याला तुम्ही गाईचे उपले देखील म्हणू शकता। मंडळी, गाईचे शेण हे रोपांच्या वाढीसाठी वापरण्यासोबतच त्यापासून गवऱ्या, वाढलेल्या शेणाचे दिवे, रोपांसाठी कुंड्या आणि अशा अनेक इतर गोष्टी या केल्या जात असतात। शेण, गोमूत्र, गोठ्यातील पालापाचोळा अशा अनेक घटकांपासून शेणखत तयार होतं आणि गवऱ्या देखील तयार होत असतात। आजकाल शेणखत किंवा गवऱ्या ह्या नर्सरी किंवा दुकानामध्ये अगदी सहजपणे विकत मिळत असतात आणि आपण आपल्या बाल्कनीत किंवा गार्डनमधील रोपांच्या चांगल्या वाढीसाठी गौरीपासून तयार केलेल्या खताचा वापर करू शकतो किंवा काही लोक याला डायरेक्ट शेणखत म्हणून देखील कुंडीत घालत असतात किंवा त्या गवऱ्या वापरताना मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की त्या जुन्या आणि कोरड्या असायला हव्यात। ताजी गौरी किंवा शेण हे रोपांना थेट घातल्याने रोपांचे मात्र नुकसान होऊ शकते। सो मंडळी, या आधीची जी क्लिप होती ना, ती ऍक्च्युली डिलीट झाली का रेकॉर्ड झाली नाही तेच लक्षात आलं नाही। सो मी या ठिकाणी हे जे शेण जे होतं ना, ते मी 5 ते 6 दिवसासाठी अशा प्रकारच्या कंटेनरमध्ये त्याला पाण्यात भिजवून ठेवलेलं होतं आणि आता तुमच्याशी जे मी शेअर करत आहे ते जवळपास 5 ते 6 दिवसानंतरचं संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो आहे। सो तुम्ही पाहू शकता की एक प्लेन वॉटरमध्ये मी 3 ते 4 अशा गवऱ्या घेतलेल्या होत्या, त्या पाण्यात टाकून घेतलेल्या होत्या। गवऱ्या हलक्या असण्याने त्या पाण्यावर तरंगत असतात, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्यावर 1 किंवा 2 दगड त्यामध्ये ठेवावे वजनासाठी, जेणेकरून गवऱ्या ज्या आहेत त्या पाण्याच्या तळाशी बसतात आणि छान प्रकारे पाण्यामध्ये डिझॉल्व देखील होत असतात। आणि रोज दिवसातून एक वेळेस तुम्हाला हे जे कंटेनर आहे, जर तुम्ही बकेटमध्ये किंवा काहीही जार वगैरे जे काही यूज करणार असणार, दिवसातून एक वेळेस फक्त हे मिश्रण तुम्हाला अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जे काही गॅस तयार होणार असतात ते त्याने रिलीज होत असतात। सो मंडळी, अशा प्रकारे 6 दिवसानंतर अशा प्रकारे छान डार्क अशा कलरचं लिक्विड फर्टिलायझर या ठिकाणी तयार झालेलं होतं। सो मी या ठिकाणी तुम्हाला म्हटलं होतं की आपण जुन्या आणि कोरड्या ह्या गवऱ्या असायला हव्या। ताजी गौरी किंवा शेण रोपांमध्ये डायरेक्ट घातल्याने रोपांचं नुकसान होत असतं। त्याचं कारण म्हणजे ताज्या शेणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते, जे प्लांट्सच्या रूट्सला जाळू शकतात, त्याचबरोबर ते माती देखील ऍसिडिक बनवण्याचं काम करत असतात। ताज्या शेणामध्ये किंवा गौरीमध्ये अनेक प्रकारचे असे बॅक्टेरिया असतात जे आपल्या झाडांच्या ग्रोथला देखील हार्मफुल ठरू शकत असतात। सो ओले शेण वाढल्यानंतर त्यातील नायट्रोजनचे प्रमाण देखील कमी होत असते, त्याने जे काही शेण असतं ते हळूहळू विघटन केल्याने मी अशा प्रकारे कंटेनर मधून जे काही शेण होतं ते अशा प्रकारे बाहेर काढून घेतलेलं होतं। त्याचा फायदा जर तुम्हाला या ठिकाणी याला गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही ते गाळून देखील घेऊ शकता। गाळल्यामुळे काय होतं की जर आपण हे लिक्विड फर्टिलायझर झाडावर स्प्रे केलं तर स्प्रे बॉटलमध्ये याचे जे काही बारीक पार्टिकल्स असतात ते स्टक होत नाही आणि आपले स्प्रे बॉटल देखील खराब होत नसते। पण मला मात्र हे झाडांच्या डायरेक्ट मुळांशी किंवा
मातीमध्येच मला हे खत द्यायचं होतं, त्यामुळे मी या ठिकाणी ती जी एक गाळण्याची जी स्टेप होती ना ती या ठिकाणी मी स्किप केलेली होती. सर्वात प्रथम मी जे काही शेणखत पाण्यात भिजत घातलेलं होतं त्याला बाहेर काढून घेतलं. त्यानंतर त्याला व्यवस्थित प्रकारे असं पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं होतं किंवा स्मॅश करून घेतलेलं होतं. ओलं असल्यामुळे ते पटकन बारीक होत असतं. जर तुम्हाला डायरेक्ट शेण झाडांना द्यायचं असेल तर त्यासाठी ही देखील एक स्टेप एकदम महत्वाची आहे की तुम्ही ज्या झाडाला शेणखत घालणार असणार तर त्याच्या आजूबाजूला एखादा खड्डा करावा आणि त्यामध्ये असं भिजवलेलं जे काही शेण आहे ते त्यामध्ये टाकावं. हळूहळू ते शेण जे असतं ते डिकम्पोज त्या ठिकाणी होत असतं आणि स्लो रिलीज फर्टिलायझरचं जे काही काम आहे हे शेणखत यामध्ये करत असतं. सो जे काही मोठे झाडं असतात किंवा जे काही आपल्या बाल्कनीमध्ये इंडोर प्लांट्स आहेत सो त्यांना जर तुम्हाला लिक्विड फर्टिलायझर द्यायचं नसेल तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे या म्हणजे वाळलेल्या शेणाचा वापर आपण अशा प्रकारे देखील झाडांमध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे उरलेलं जे काही ओलं शेणखत होतं त्याचा वापर मी कंपोस्ट बिनमध्ये करून घेणार होती. सो अशा प्रकारे जे काही लिक्विड फर्टिलायझर तयार झाल्यानंतर वाळलेलं शेण असतं त्याचा वापर तुम्ही डायरेक्ट झाडांना देखील करू शकता किंवा कंपोस्ट बिनमध्ये देखील करू शकतात. मंडळी, वाळलेल्या शेणामध्ये झाडाची वाढ आणि मातीची गुणवत्ता वाढविण्यास ते मदत करत असतं. म्हणून रोपांच्या कुंडीत किंवा मातीमध्ये कोरडे शेण घालणं हे अधिक फायदेशीर असतं. सो या ठिकाणी मी हे ओलं घातलेलं होतं, याच्या जागी तुम्ही जर कोरडं शेण होतं त्याचंच पावडर तयार करूनही तुम्ही टाकलं असतं सो ते देखील बेस्ट ऑप्शन आहे. सो या खताचे असंख्य असे फायदे आहेत. सर्वात प्रथम म्हणजे हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे हे पोषक तत्वांनी समृद्ध खत आहे. गाईच्या शेणामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक तत्वांचा समावेश असतो जे प्लांट्सच्या ग्रोथसाठी तर आवश्यक असतात. तसंच त्यातील सेकंड थिंग म्हणजे याने मातीची रचना सुधारते. मातीचा पीएच असो किंवा माती भुसभुशीत करण्याचं काम देखील हे करत असतं. शेणातील सेंद्रिय पदार्थ ज्याने मातीची पोत जे असतं किंवा जे काही मातीचं टेक्स्चर जे असतं ना ते असं भुसभुशीत करण्याचं काम करत असतं. त्यामुळे माती ही चिकट किंवा घट्ट न होता मोकळी राहत असते आणि त्याने गुड एअर सर्क्युलेशन किंवा हवा जे खेळती राहण्याचं काम जे असतं ते मातीमध्ये त्यामध्ये होत असतं. त्यानंतर मंडळी याने माती जी असते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते मातीची ती देखील त्याने वाढत असते. त्याचप्रमाणे माती जी असते ती सैल आणि भुसभुशीत बनते ज्यामुळे रूट्सचे इझिली ग्रो होऊन स्ट्रॉंग आणि निरोगी बनत असतात. सो या ठिकाणी मी 1 लिटर पाण्यामध्ये याचे जे काही छोटे छोटे तुकडे जे होते वाळलेल्या शेणाचे ते टाकून घेतलेले होते. त्यानंतर 5-7 दिवसानंतर ते इझिली त्याला पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह झालेले होते आणि त्यानंतर मी त्याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे अशा प्रकारे तयार करून घेतलेलं होतं. जेवढ्या क्वांटिटीमध्ये हे लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं होतं तेवढ्याच क्वांटिटीमध्ये मी त्यामध्ये प्लेन वॉटर मिक्स करून घेतलेलं होतं आणि ते आता या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे डायल्यूट करून घेतलेलं होतं. सो आता हे छान प्रकारे 5 ते 6 वेळेस प्लेन वॉटर आणि लिक्विड फर्टिलायझर हे आपल्याला एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे डिझॉल्व्ह करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते झाडांना देऊन घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे वाळलेलं शेण पाण्यामध्ये भिजवायला ठेवलेलं असतं तर एक महत्वाची टिप म्हणजे तुम्ही त्याला शेडेड एरियामध्ये ठेवावं. त्यावर डायरेक्ट कुठलाही सनलाईट येईल किंवा त्या ठिकाणी ऊन येईल अशा ठिकाणी मात्र ते कंटेनर किंवा ती बकेट ठेवू नये. 5 ते 6 दिवसानंतर या ठिकाणी आपला पाण्याचा देखील रंग हा चांगला डार्क झालेला दिसतो. सो या ठिकाणी संपूर्ण जे काही न्यूट्रिएंट आहेत ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले आहेत. त्यानंतर आपण जे काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे, मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहे ते सर्व या पाण्यात आहे. सो या शेणी मी बाहेर काढून घेतलेल्या होत्या. त्यानंतर जर तुम्हाला गाळून घ्यायचं असेल तुम्ही ते गाळूनही वापरू शकता. मी इथं न गाळताच हे डायरेक्ट झाडांना देऊन घेणार आहे. सो मंडळी, या ठिकाणी 50% नायट्रोजन, 20% फॉस्फरस आणि 30% पोटॅशियम या पाण्यामध्ये आहे. सो यामुळे त्याचप्रमाणे या पाण्यामध्ये गुड बॅक्टेरिया देखील आहेत. सो आता एकास एक असा रेशो मी या ठिकाणी पाण्याचा आणि लिक्विड फर्टिलायझरचा ठेवलेला होता. त्याला वेल अँड गुड प्रकारे जे काही होतं त्याला डायल्यूट
मंडळी, तयार झालेलं हे जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे हे या ठिकाणी झाडांना उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंकचं काम करणार आहेत. त्यानंतर आपण जे उरलेलं शेण होतं किंवा ज्या भिजवलेल्या गवऱ्या होत्या त्याचा वापर आपण कुंडीतील मातीमध्ये देखील मिक्स करू शकतो किंवा त्याचा वापर आपण कंपोस्ट बिनमध्ये देखील करून घेतलेला होता. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या वेळेस मला फर्टिलायझर द्यायचं असतं सो त्याच्या एक दिवस आधी मी झाडांना पाणी देणं हे बंद केलेलं असतं. त्याने ही माती ही पूर्णपणे ड्राय झालेली असते आणि ज्या वेळेस आपण लिक्विड फर्टिलायझर झाडांना देत असतो सो ते अगदी हळूहळू पूर्ण जमिनीमध्ये आतपर्यंत जाऊन मुळाच्या म्हणजे झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत ते लिक्विड फर्टिलायझर त्या ठिकाणी पोहोचत असतं आणि झाडाला पूर्ण पोषण त्या ठिकाणी मिळण्यास मदत होत असते. सो तुम्ही पाहू शकतात की प्रत्येक कुंडीतील जी काही माती आहे ती माझी कोरडी आहे, ओलसर नाही आहे, गारा नाही आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे. सो त्यामुळे छान प्रकारे हळूहळू जी काही लिक्विड फर्टिलायझर आहे ती माती व्यवस्थित प्रकारे ऍब्सॉर्ब करत आहे. जे काही न्यूट्रिएंट्स आहे ते व्यवस्थित प्रकारे झाडांच्या रूट्सला मिळतील आणि झाड हे छान प्रकारे ताजेतवाने हिरवेगार होण्यास देखील मदत होणार आहे. सो मंडळी, उन्हाचा तडाखा भरपूर वाढलेला आहे. सो अशा कंडिशनमध्ये आपल्याला झाडाला गरम किंवा झाडांना नुकसान ठरतील असे खत न देता झाडांना थंडावा देणारे असे आपल्याला यांना लिक्विड फर्टिलायझर द्यायचे आहे. सो त्यातीलच हे एक लिक्विड फर्टिलायझर म्हणजे शेणाच्या गवऱ्यांपासून तयार केलेलं कोल्ड्रिंक. सो तुम्ही शेणाचे उपले किंवा गौरीपासून असं अगदी झटपट निशुल्क असं खत तयार करू शकतात आणि या उन्हाळ्याच्या तडाख्यापासून झाडांना देखील थोडासा थंडावा मात्र नक्कीच देऊ शकतात. सो अशा प्रकारे थोडंसं शेणखत माझं उरलेलं होतं. सो मी याचा वापर सेकंड डे देखील यामध्ये पुन्हा प्लेन वॉटर मिक्स करून झाडांना एक प्रकारचा स्प्रे करून घेणार होती. सो मंडळी, या ठिकाणी आजचं कोल्ड्रिंक माझ्या झाडांना देऊन झालेलं होतं. सो मंडळी, एवढ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही मात्र स्वतः आईस्क्रीम कोल्ड्रिंकचा तर आनंद घेत असणारच, शिवाय तुमच्या झाडांना देखील त्याचा थोडा आनंद मिळू द्या. त्यांच्यासाठी देखील अशा प्रकारे छान प्रकारे कोल्ड्रिंक तयार करा आणि त्यानंतर तुमच्या झाडांवरचा मात्र जे हलणं आणि छान प्रकारे जो काही ग्रीनिश किंवा वेगळा जो चमकदार असे त्याची पानं किंवा तो जो रिझल्ट असेल ना तो देखील मात्र माझ्याशी शेअर करायला अजिबात कंटाळा करू नका. मंडळी, मी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर तुमच्याशी शेअर करत असते, त्यांचा येणारा रिझल्ट देखील तुमच्याशी शेअर करत असते. पण मंडळी, तुम्ही मी सांगितलेले उपाय जर तुम्ही देखील तुमच्या झाडांवर करत असणार आणि त्याचा रिझल्ट जर तुम्हाला छान प्रकारे येत असेल किंवा नसेलही तो देखील मात्र शेअर करायला अजिबात कंटाळा किंवा कंजूसी करत नका जात जा. मंडळी, मी देखील तुमच्यासाठी एवढं मेहनतीने व्हिडिओ बनवत असते आणि व्हिडिओ बनविल्यानंतर मलाही होप असतात की त्यानंतर तुमचे छान अशा कमेंट्स येतील, पण मात्र तुम्ही कमेंट करायला खूप कंजूसी करता. सो मंडळी, आय होप आजची दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंटाळा करणार नाही आणि व्हिडिओला एक कमेंट करायला देखील मात्र आळस करणार नाही. आणि अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुम्ही तुमची आणि झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग. थँक्यू फॉर वॉचिंग.